आपल्या सोबत आहेत नागपूर मेडिकलचे सुपरिटेंडंट आणि मध्य भारतातले वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश गावंडे सर. सर, 2 मुलं HNPV संशयित असल्याची माहिती आहे नागपुरात, काय सांगा? सध्या नागपुरात सगळीकडेच आहे. जसं हे वातावरण बदलत आहे आणि लेट विंटर आणि अर्ली स्प्रिंग वातावरण, या काळात व्हायरल आजार जास्त असतात. जसे RSV व्हायरस आहे, मम्स, मिझल्स असे व्हायरस आहे आणि त्या जीनसच एक व्हायरस हे आहे HMPV. HMPV व्हायरस हा तसा माइल्ड आहे. याच्यात बऱ्यापैकी लहान मुलांना आधीच एकदा होऊन गेलेला राहतो आणि नंतर दुसऱ्यांदा झालं तर त्याची सिव्हिरिटी कमी होते. पण काही लोकात जर पहिल्यांदा जर हा व्हायरसचं इन्फेक्शन झालं असेल तर थोडी सिव्हिरिटी जास्त राहू शकते. त्याचं प्रमाण पण कमी आहे. म्हणजे साधारणतः 5 ते 12% लोकांमध्ये हा लोअर रिस्पिरेटरी इन्फेक्शन होऊ शकते. जनरली हा आजार झाल्याच्या नंतर सुरुवातीला सर्दी, खोकला, नाक चोरणे, घसा खसखस करणे, माइल्ड फीवर येणे, हातपाय दुखणे हे आजाराची लक्षणं आहे. म्हणजे जसं अपर एअरवे इन्फेक्शन आहे त्याची लक्षणे आहे. आणि हा आजार साधारणतः एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस म्हणजे लहान मुलं आणि म्हातारे माणसं 65 वर्षाच्या वर किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, जसे की ज्यांना लॉंग स्टँडिंग अनकंट्रोल डायबिटीज आहे, किडनीचा आजार आहे किंवा कॅन्सरची थेरपी सुरू आहे किंवा कोणाला HIV असेल, तर अशा लोकांमध्ये या आजार जास्त होण्याची शक्यता असते. आणि हा आजार साधारणतः एकमेकापासून श्वास वाटे दुसऱ्याला जाऊ शकतो. म्हणजे कोणी जर ज्याला म्हणजे बाधित व्यक्ती असेल आणि तो जर खोकलत असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण येत असेल तर हा आजार होऊ शकतो. किंवा नॉर्मल आपले जे काही गोष्टी आहेत जसं की मोबाईल आहे, रेलिंग आहे, आपण चालतो त्याचे, तर ह्या गोष्टी वाटेसुद्धा हा आजार होऊ शकतो. आणि जनरली झाल्यानंतर जास्त ट्रीटमेंट घ्यायची गरज नसते. आणि आता 2 मुलं जी आहे ज्यांच्यावर ट्रीटमेंट झाली ते बरे सुद्धा झाले असं म्हणतात, त्यांची काय माहिती आहे? हे 2 मुले यांना थोडंसं सर्दी खोकला आणि थोडंसं काही अटिपिकल इन्फेक्शन होते. नॉर्मल सर्दी खोकल्याचे इन्फेक्शन नव्हते. त्याच्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आली आणि तपासणीमध्ये डाऊटफुल आहे. हे पुढची त्यांचं सॅम्पल कन्फर्मेशनसाठी व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये पाठवलेलं आहे. त्यांचा रिपोर्ट यायचा. त्याच्यामुळे कन्फर्म तर केस नाही आहे, पण असं डाऊटफुल क्लिनिकल म्हणून डायग्नोसिस झालेलं आहे आणि ते पेशंट बरे पण झालेले आहे. आता त्यांचा रिपोर्ट आल्याच्या नंतर लक्षात येईल की त्यांना खरोखरच RMV व्हायरस होता की नाही होता हे आपण त्याच्यावरनं लक्षात येईल. त्यांना ॲडमिट करायची गरज भासली नाही असं म्हणतात? नाही, त्यांना ॲडमिट करायची गरज भासली नाही. ते OPDवरच ठीक झाले आणि नॉर्मल आता सगळ्या गोष्टी त्यांच्या सुरू पण झालेल्या आहे. सर, पालकांना काय सांगा की लहान मुलांना याची लागण होते या व्हायरसची असं म्हणतात, पालक चिंतेत असू शकतात, शाळेत जातात मुलं. मुलांना पालकांसाठी एक सर्वात महत्त्वाचा मेसेज असा आहे की जे मुलं बाधित असेल तर त्यांना दुसऱ्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्यांना घरीच ठेवणे, त्यांना आराम करायला लावणे, त्यांचं हे डाएट चांगलं राहणं आवश्यक आहे आणि त्यांचे स्लीप पॅटर्न बरोबर राहणं आवश्यक आहे. आणि एटिकेट्स जे कफ एटिकेट्स म्हणतात ते सुद्धा त्यांना शिकवणं आवश्यक आहे. हे जे बाधित असेल, ज्यांना असे सिम्पटम्स असेल त्यांच्यासाठी, आणि ज्यांना सिम्पटम्स नसेल, जे चांगले हेल्दी आहे, तर त्यांना शाळेत जाताना आपण त्यांना समजून सांगणं आवश्यक आहे की समोरचा जर कोणी खोकलत असेल तर ते आपण त्याच्यापासून दूर राहणं आवश्यक आहे. आणि त्यांची झोप, त्यांची एक्सरसाइज आणि त्यांचं डाएट हे जर व्यवस्थित राहिलं, मी तर म्हणेल जर शक्य झालं तर मास्क वापरलं तर हा पण एक चांगला पर्याय राहू शकतो हा आजार होऊ नये त्यासाठी. मुलांनी शाळेत मास्क वापरावं असं वाटतं? ते सध्या तरी वापरणं फायद्याचं राहील. सर, कोरोनाच्या वेळेस हाहाकार माजला होता, तेवढी चिंता करण्याची गरज आहे की नाही? हा आजार एकदम माइल्ड आजार आहे. हा बरेचदा आधी पण आलेला आहे, तर त्याच्यामुळे हा माइल्ड आजार असल्यामुळे बिलकुलच काळजी करण्याचं गरज नाही. फक्त आजार होऊ नये त्यासाठी प्रिकॉशन, हेल्दी लाईफस्टाईल हे जर वाटलं तर मग हा प्रॉब्लेम येणार नाही. हा मला सगळ्या पब्लिकला सांगायचं की या आजारासाठी बिलकुलही घाबरू नये. करोनासारखं तर बिलकुल काळजी करण्याचं काहीच कारण नाही. सर, मेडिकल प्रशासन कसं सज्ज आहे अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी? काही व्यवस्था उभारली जाते? नाही, हे टर्शरी केअर हॉस्पिटल असल्यामुळे इथे तर सगळ्या रुग्णासाठी व्यवस्था असतेच. आणि असं जर काही आजार वाढत असेल तर त्यासाठी आम्ही काही बेड रिझर्व ठेवून आणि जे डॉक्टर मंडळी आहेत त्यांना ती यंत्रणा अलर्ट मोडवर आम्ही करतो. उपचाराची दिशा, कारण की हा व्हायरस नवीन आहे, उपचाराची दिशा काय आहे, कुठल्या दिशेने, यासाठी काही कमिटी नेमलेली आहे? काही बालरोग तज्ज्ञ काही चर्चा करते? याच्यात जनरली हे जो आधीचाच आजार असल्यामुळे आणि याला तशी उपचार पद्धतीने याला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट जास्त आहे. याच्यासाठी अँटीव्हायरल पण नाही आहे. जर त्यांना सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर अँटीबायोटिक, नाही तर अँटीबायोटिकचा पण रोल काही नाही याच्या ट्रीटमेंटमध्ये. चिंता करण्याची गरज नाही? बिलकुल नाही. नक्कीच पालकांना आव्हान आहे. डॉक्टर अविनाश गावंडे मध्य भारतातले मोठे बालरोग तज्ज्ञ आहे की पालकांनी चिंता करण्याची गरज नाही. जे काही मॅनर्स आणि एटिकेट्स आहे, खोकला असलेल्या व्यक्तीपासून लांब राहावं,
याचं पालन करावं असं ते म्हणतात. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.